छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। देवराम शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवराम शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ताई ताई आगे बढ़ो, कांग्रेस पक्षाचा विजय असो। ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। ताई नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आजच्या विजयाबद्दल मी एवढंच सांगेल, हा विजय माझा एकटीचा नाहीये, हा विजय संपूर्ण आपल्या बारव तांबे गटातील सर्व मतदार बंधू भगिनींचा आहे आणि सर्वसामान्य जनतेचा आहे। मतदारांना काय सांगाल आता? मतदारांना मी एवढंच सांगेल आता की तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळलाय, आता मी तुम्हाला दिलेला शब्द पाळायची वेळ आलेली आहे आणि तो भविष्यात पूर्ण करणार आहे। एवढी सगळी राजकारण झाली, काही पुरवड्या झाल्या, काही तुमच्याकडे टीका देखील झाली, कसं बघता या सगळ्या राजकारणात? विजय नेहमी सत्याचा होतो आणि मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे। सर्वसामान्य माणूस इथे जिंकलेला आहे पुढाऱ्यांना सोडून, त्यामुळे आनंद सगळ्यांनाच आहे। इथे माझ्या सोबत समेत असलेले माझे सहकारी असतील, सर्व समाज बांधव असेल, यांनी प्रत्येकाने अगदी मनाने प्रयत्न केले मला निवडून आणण्यासाठी आणि त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते। तुम्ही म्हटले पुढाऱ्यांना सोडून त्या पुढाऱ्यांना काय सल्ले देणार? काय नाही, त्यांनी मी असं म्हणेल नक्कीच की त्यांनाही पुढील वाटचाली शुभेच्छा। त्यांनी अजून आपल्या भागासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करावे आणि जे काही त्यांनाही वाटत असेल आपल्या भागासाठी काम करावं, काही कल्पना असतील मला येऊन सांगितलं तर नक्कीच त्यांची पूर्तता करण्याचं काम मी करेल। विजयानंतर हा विजय जनसामान्यांचा आहे, जो सर्व जनतेने आमच्या लांडे कुटुंबावर संपूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवला। खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी जो आमच्या माईवर विश्वास ठेवून तिकीट दिलं होतं, त्या तिकिटाचं खऱ्या अर्थानं आज दादांना हा विजय आम्ही समर्पित करतोय। त्या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील, यांनी सुद्धा एक विश्वास ठेवला का माई काहीतरी चांगलं काम भविष्यात येणाऱ्या काळामध्ये करेल। त्यांनी विश्वास ठेवून त्या निमित्ताने पक्षाची उमेदवारी दिली। आज त्या ठिकाणी बहुमताने त्या निमित्ताने माई निवडून आले। पक्षाची उमेदवारी आणि आमच्या सर्व जनसामान्यांचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची सर्वांची साथ यामुळे हे सर्व शक्य झालं। इथून पुढे खऱ्या अर्थानं आज निवडून आलोय, पण त्या निमित्ताने एक जबाबदारी आलेली आहे, कुठेतरी चांगलं काम त्या निमित्ताने सर्व आमच्या भागासाठी करायचंय। सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं विकासाचं माई पर्व आमचं इलेक्शनची टॅगलाईन होती, त्या निमित्ताने आम्ही ते चांगलं काम करायचं इथून पुढे प्रयत्न करू। माई लांडे यांच्या विजयानंतर त्यांचे सासरे अगोदर जसे पहिला होते तसेच आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले। मधल्या काळामध्ये जी टीका झाली तर एक ते पैलवान आहे, त्यामुळे एक पैलवानकीचा सगळं म्हणतात तसं देवराम लांडे तेल लावलेले पैलवान आहे, त्यामुळे पैलवानकीचा एक आखाड्यात उतरून त्यांनी आज पैलवानकीचा थोडा डाव त्या निमित्ताने विरोधकांना दाखवलाय। ठीक आहे, टीका करणाऱ्यांना त्या निमित्ताने आमच्या शुभेच्छा आहेत, टीका करत राहा। आम्ही त्या निमित्ताने काम मागील काळामध्ये केलंय, काम करत आलोय आणि काम करत राहू, एवढंच आम्हाला सांगितलं। आदिवासी भागातील सगळे नेते एकीकडे आणि देवराम लांडे एकटे एकीकडे, कशी झाली काटेकी टक्कर? या निमित्ताने एवढंच सांगायचं का पुढारी हे कोणीच आमच्या सोबत नव्हतं, पण जनसामान्य माणूस, माझ्या सर्व माता भगिनी या मोठ्या संख्येने आमच्या सोबत उभ्या होत्या, त्यामुळे हा विजय त्या निमित्ताने आमचा सोपा झाला। भरघोस असं मतदान संपूर्ण म्हणजे खालचा आपला पूर्व पट्टा असेल किंवा पश्चिम पट्टा असेल, सर्व भागामध्ये भरघोस असं मतदान त्या निमित्ताने माईला झालेलं आहे। पहिल्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर ज्या 14 फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीला त्या निमित्ताने माई पुढेच होती। भरभरून असं मतदान प्रत्येक गावोगावी त्या निमित्ताने झालेलं आहे। विशेषतः म्हणजे संपूर्ण आमच्या भागामध्ये असं गाव नाही की जिथं मतदान झालं, त्यामुळे सर्व मतदारांचे आम्ही, माई असेल, मी, लांडे कुटुंब, आम्ही त्या निमित्ताने आभार व्यक्त करतो। जे तुम्ही प्रेम आणि विश्वास आमच्यावर दाखवलोय त्याला कधीही तडा जाऊन देणार नाही। तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू।